पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। खराब रस्त्यांचा प्रश्न मांडताना आमदार पत्नीनं शेकापच्या चित्रलेखा पाटलांना धक्काबुक्की केली। 50 खोक्याच्या घोषणेवरून हा वाद सुरू झाला। नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि हे सगळं मी सहन करणार? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 खोके कोण काय हे सगळं घड्याळं चालू आहे राजकारण आणि समाजकारण। राज्यातल्या काही सत्ताधारी आमदारांनंतर आता त्यांच्या पत्नी सुद्धा मारण्यासाठी अंगावर धावून येऊ लागल्या। हे 50 खोके कोण काय हे सगळं घड्याळं चालू आहे राजकारण आणि समाजकारण। या व्हिडिओमध्ये ज्या बोलतायत त्या शेकापच्या जयंत पाटलांच्या सून चित्रलेखा पाटील आणि त्यांच्या पाठीमागे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी उभ्या आहेत। रायगडमधल्या साळाव तळेखार रस्त्यानं त्रस्त लोक नेत्यांकडे गाऱ्हाणं मांडत होते। हा रस्ता जर वरून पाहिला तर तुम्हाला चंद्राच्या पृष्ठभागासारखा वाटेल। इथे अंतराळवीर चालवला तर रस्ता आहे की चंद्र हा फरक करणं सुद्धा अवघड होईल। पृथ्वी तलावरच चंद्रावर चालण्याचा आनंद यंत्रणेनं रायगडवासियांना उपलब्ध करून दिलाय। धक्कादायक बाब म्हणजे जमिनीवरच हे तंत्रज्ञान विकसित असताना सुद्धा इस्रो सारख्या संस्था चंद्राच्या स्वारीसाठी करोडो रुपये नाहक खर्च करतायत। इतकी वाईट अवस्था साळाव तळेखार या रोडची झालीय। 6 महिन्यापासून हा रोड या स्थितीमध्ये आहे। त्यावर मूळ मुद्द्यांवर राज्य सरकारचं लक्ष आहे की नाही, की फक्त 50 खोके ओक्केचं घाणेरडं राजकारण चालणार, असा प्रश्न शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केला। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि हे सगळं मी सहन करणार? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 खोके कोण काय हे सगळं घड्याळं चालू आहे राजकारण आणि समाजकारण। मात्र 50 खोके बोलताच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नींना ते झोंबलं आणि त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली। मान्य करते की बाब आता गंभीर आहे, याचं राजकारण आणलं नाही पाहिजे, पण संघटित लोकांनी राहून जो दोषी आहे त्याच्यावरती आक्रमकपणे कारवाई केली पाहिजे। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि हे सगळं मी सहन करणार? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 खोके कोण काय हे सगळं घड्याळं चालू आहे राजकारण आणि समाजकारण। पण चित्रलेखा पाटील यांनी 50 खोके बोलताना कुणाचंही नाव घेतलं नाही। मग दळवींच्या पत्नीनं ते स्वतःला का लावून घेतलं? 50 खोक्याचा जितका राग आला तितकीच तिडीक आमदार पत्नींना रस्त्याची स्थिती बघून का आली नाही? जर 50 खोके इतकंच झोंबलं तर मग या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल यांना भाजपनं प्रवेश दिल्यानंतर शिंदे गटाचे आमदार गप्प का राहिले, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। नुसतं 50 खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोंबतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, तुम्ही खरंच 50 खोके घेतले का? आणि ही कोणती पद्धत नाहीये। राजकारणात विरोध असला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, टीका झाली पाहिजे, पण एवढं घाणेरड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय, पण काल मी अनुभवलं। आणि मला एकनाथ शिंदेंना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक आणि या स्थळांवर पाठवू नका, त्यांनी आपल्या महाराष्ट्राची, आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा जाते। पण चर्चा करायचा तिचा उद्दिष्टच नव्हता, कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रेताला गेली तरी 50 खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी 50 खोके। आता 50 खोक्यांचा विषय हा मागच्या बॉडीत होता, 50 खोके घेऊन आमचे आमदार गेले असा त्यांचा आक्षेप होता। पण त्याच्यानंतर सुद्धा त्या स्वतः उमेदवार असताना जनतेने निवड योग्य उमेदवाराची केली आणि दुसऱ्यांदा आमदार साहेबांना हे काम करण्याची, ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, तरी सुद्धा तिच्या मनातून ते खोके काही जात नाही। शेवटी कुठेतरी आम्हाला सुद्धा मन आहे, भावना आहे। शिंदे गटाचे आमदार दळवी आणि त्यांच्या पत्नीनं अशी दमदाटी, मारहाण आणि धमक्या देण्याचा हा पहिलाच प्रकार नाही।
सप्टेंबर 2024ला आमदार पत्नीनं शाळांच्या मुद्द्यावरून शिक्षण अधिकाऱ्यांवर हात उचलला होता. डिसेंबर 2023ला व्यावसायिकांची वीज बिलं वसुली थांबवा म्हणून आमदार दळवींनी MSEB अधिकाऱ्याला मर्डरची धमकी दिली होती. त्याआधी एप्रिल 2023ला दळवींना मारहाण प्रकरणामध्येच रायगड कोर्टानं 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. पुढे हायकोर्टानं शिक्षा रद्द केल्यामुळे त्यांची आमदारकी वाचली. दरम्यान आमदार पत्नीच्या धक्काबुक्कीनंतर दोन्ही बाजूंना मोर्चे काढून घोषणाबाजी करण्यात आली. रस्त्याच्या प्रश्नावर नेत्यांना जाब विचारणं, आरोप करणं गुन्हा आहे की काय असा प्रश्न या घटनेवरून पडतोय. राहिला मुद्दा 50 खोके विधानाचा. तर आमदार पत्नींना कुणाचंही नाव न घेता ते लागलं असेल तर आता भाजपत असलेले कैलास गोरंट्याल आणि शिंदे गटामध्ये आलेले संतोष बांगर, शीतल म्हात्रेंना दळवींच्या पत्नीनं आधी जाब विचारायला हवा. कारण या घोषणेचा प्रचार आणि प्रसार या तिघांकडून सुद्धा सर्वाधिक झालाय. किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि हे सगळं मी सहन करणं? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही. हे 50 खोके कोण काय हे सगळं घालायला चालू आहे राजकारण आणि समाजकारण. राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.